हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया कैरीचे लोणचे. त्यासाठी इथं मी एका पॅनमध्ये 4 चमचे शोप घेतली आहे, 2 चमचे मोहरी घेतली आहे. तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही इथं काळी मोहरीच 4 चमचे घेऊन घ्यायची आहे. अर्धा चमचा मेथी आणि 7 ते 8 चमचे धणे घेतले आहेत. 5 ते 6 आपण इथं काळी मिरी घेतली आहे आणि लवंग घेतली आहे. याला छान मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे. मिरच्या आपण क्रश करून घेणार आहे. इथं मिरच्या मी क्रश करून काढून घेतल्या आहेत. आता आपण कैरी पण स्वच्छ धुवून साल काढून घेऊया. कैरीला किसून घेणार आहेत आपण आता इथं. इथं एका भांड्यामध्ये मी मिरची आणि कैरी घालून घेणार आहे. यावर आपण आता 5 ते 6 चमचे मीठ घालून घेणार आहे. एक चमचा हळद घालूया. 2 ते 3 चमचे आपण इथं लाल तिखट घातले. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजलेला मसाला आता आपण बारीक करून घेऊया. तुम्ही इथं मिक्सरमध्येही बारीक करू शकता. बारीक केलेला मसाला आपण आता कैरी आणि मिरचीच्या मिश्रणावर घालून घेऊया. आणि या मसाल्याला व्यवस्थित लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, त्या थोड्याशा ठेचून घेतल्या. काही खडे मसाले घेतले. तेल गरम करून थोडं थंड करून घेतलं. त्यात हिंग, बडीशेप, काळी मिरी, मेथी आणि लसूण पाकळ्या ठेचून घातल्या आहेत. हे मिश्रण थोडं कोमट असताना आपण लोणच्यावर घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चार 5 तासानंतर आपले लोणचे खायला तयार आहे. चटकदार असं टेस्टी कैरीचे लोणचे बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका.